नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात माय मराठी 24x7 न्यूज चॅनल. माय मराठी 24x7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. पाहूयात आता महत्वाची बातमी. आज या ठिकाणी डोनेट हेड सोसायटी आणि आदिशक्ती डिवाइन सेवा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना दप्तर आणि काही साहित्य निपुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक साहित्य भाषा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्माननीय धैर्यशील जी धमाले संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना संचालक, त्याचप्रमाणे आदरणीय रवींद्रजी तथा बाबासाहेब कंदारे माजी सभापती पंचायत समिती, माननीय प्रदीपजी पाटील दैनिक लोकमतचे पत्रकार, माननीय पप्पू शेठ कंदारे यांच्या शाळेला सहकारी असतं, त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या सहयोगातून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून येतोय असे आमचे पप्पू शेठ कंदारे. त्याचप्रमाणे माननीय अनंतरावजी चौधरी स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आणि आपल्या कोंढावळे केंद्राचे आदरणीय केंद्र प्रमुख माननीय अविनाशजी टेंगरे सर, आपणा सर्वांचं, त्याचप्रमाणे या टीम सोबत आलेले सन्माननीय संकेतजी गायकवाड सर आणि सानिकाजी भित्रे मॅडम, या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं, आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. सगळ्यांनी टाळ्या वाजून पाहुण्यांचं स्वागत करा. थोडीशी मी प्रस्तावना करतो की माननीय पप्पू शेठ कंदारे यांचा मला साधारण मे महिन्यामध्ये 15 मेच्या आसपास त्यांचा माझा फोनवर कॉन्टॅक्ट झाला. त्यांनी सांगितलं की आमची डोनेट एड सोसायटी आणि आदिशक्ती डिवाइन सेवा पुणे अशा संयुक्त विद्यमाने आम्हाला शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर द्यायचे आहे. पटसंख्या विचारली, पटसंख्येपेक्षाही काही 1-2-4 मुलं आम्ही जास्त सांगितली, कारण आपल्याकडे परिसरातल्या इतर शाळांमधून मुलं पुढे शिकायला येत असतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना सर्व संख्या वगैरे सांगितली आणि त्यानंतर ते त्यांच्या कामाला लागले. 15 ते 20 दिवसामध्ये त्यांनी संपूर्ण या कार्यक्रमाची तयारी पूर्ण केली. सर्व दप्तरांची खरेदी केली. तुम्हा सर्वांना ती दप्तर माननीयांचे शुभ हस्ते देण्यासाठी आजचा हा सर्व कार्यक्रमाचं सर्व आयोजन संयोजन माननीय पप्पू शेठ कंदारे यांनी अथक परिश्रमातून केले. यामागचा दृष्टिकोन एकच की मुलांना, जे बहुजन समाजातून मुलं येतात, सर्व घरांतून मुलं येतात, प्रत्येकाची परिस्थिती काही फार सधन नसते. गोरगरीब मोलमजुरी करणारे शेतकरी वर्गातली मुलं आपल्या शाळेमध्ये येत असतात आणि या सर्व मुलांना पावसाळ्याचे दिवस आहेत, एक चांगल्या उत्तम प्रतीचं असं दप्तर मुलांना असावं की त्याच्यामध्ये त्यांना आपले शालेय साहित्य ठेवता येईल, पुस्तकं वह्या काय असेल ते सर्व व्यवस्थित ज्ञान काढता येईल. या उदात्त दृष्टिकोनातून या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारच्या बॅग्स त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या. यातून त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. आता आपली जबाबदारी फार मोठी आहे की या मिळालेल्या साहित्याचा आपण व्यवस्थित वापर करून आपली शैक्षणिक गुणवत्ता आपण वृद्धिंगत करायची आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण आपण या शाळेमध्ये घ्यायचं आहे, ज्ञानाचे धडे घ्यायचे आणि त्या घेतलेल्या शिक्षणाचा आणि ज्ञानाचा समाजोद्धारासाठी, समाजाच्या सेवेसाठी आपण पुढे भविष्यामध्ये उपयोग करायचा आहे, असा उदात्त हेतू या सर्व संकल्पनेच्या पाठीमागे आहे. तेव्हा मी आज आपल्या केंद्राचे केंद्र प्रमुख सन्माननीय अविनाशजी टेंगरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्याचप्रमाणे आपल्या गावचे सुपुत्र माननीय सभापती आमचं कशा प्रकारचं प्रमुख पाहुणे तुम्ही पाटील साहेब ज्यांच्या प्रयत्नाने, ज्यांच्या अथक परिश्रमातून
असे सन्माननीय बाबाजी कंधारे यांचा सत्कार आदरणीय आनंदरावजी चौधरी स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट यांनी करावा अशी विनंती करण्यात त्याचप्रमाणे बाबा जिल्हाधिकारी आपले आनंदरावजी चौधरी विशेष दंडाधिकारी यांचा सत्कार आपल्या केंद्राचे प्रमुख आदरणीय केंद्र यांनी करावा अशी विनंती त्यानंतर आदरणीय केंद्र प्रमुख विनंती आहे की आपण माननीय प्रदीपजी पाटील साहेब लोकमत पत्रकार दैनिक लोकमतचे पत्रकार यांचा सत्कार करावा. प्रदीपजी पाटील साहेब यांचा सत्कार होत आहे आमचे आदरणीय केंद्र प्रमुख अविनाश केंद्र यांच्या प्रदीप पाटील यांचा यानंतर माननीय संकेतजी गायकवाड सर यांचा एक पदवी यांचा सत्कार केंद्र यांच्या होत आहे. त्यानंतर साविकाजी भेटे यांचा सत्कार यांच्या होत आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे सर्वे सभासदांनी काही बाबा झाला नाही त्यांच्या प्रयत्नातून हा संपूर्ण योग घडून आला त्यांच्या मला सतत असे कार्यक्रमाचे शिल्पकार आदरणीय पप्पू कंधारे यांचा सत्कार सन्मान काही संख्येला घेण्यात येईल. पप्पू कंधारे यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले माननीय प्रदीप पाटील साहेब दैनिक लोकमतचे पत्रकार. डोनेटेड सोसायटी नावाची संस्था गेली 2016 पासून मुळशी तालुक्यामध्ये विशेषतः आदिवासी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठीचा प्रयत्न करणारी संस्था आहे. त्या मुलांना शाळेत जाण्याची सोय व्हावी आणि त्या मुलांनी अभ्यास करावा, त्यांना लागणारं साहित्य पुरवण्याची व्यवस्था व्हावी, त्यासाठी आपण वेगवेगळ्या कातकरी वत्यांवरती नित्य अभ्यासिका चालवतो. आपल्या बेलवड्याला पण आमचे शिक्षक दररोज येतात, त्यांना लागणारं साहित्य पुरवणं, त्यांचा अभ्यास घेणं. त्यातले संकेतजी गायकवाड आणि सानिका मेहत्रे, संकेतजी तसे कोल्हापूरचे पण राहायला पौडला आहेत आणि सानिका मूळची सासवडची, पण स्वतःचं शिक्षण तिरंगुटला आपल्या आनंदराव पवार महाविद्यालयामध्ये BSc करता करता सकाळचा आणि संध्याकाळच्या वेळ या मुलांच्या बरोबर ती देते. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली सानिका आहे. तिचं लेखन उत्तम आहे. कथ्थक नृत्य, पेटी आणि बासरी वादनामध्ये विशारद आहे ती आणि आपल्याकडच्या असलेल्या सगळ्या गुणांचा उपयोग मुलांसाठी व्हावा. उत्तम लेखिका आहे. त्यामुळे आमच्या बरोबर असलेल्या डोनेटेड सोसायटी एक माध्यम संस्था म्हणून काम करते. साधारणतः महाराष्ट्रातल्या 550 शाळांच्या बरोबर आपलं वेगवेगळ्या प्रकारचं काम चालतं. काही ठिकाणी साहित्य पुरवणं असेल आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष मुलांच्या बरोबरचे उपक्रम असतील. तसं आपण आता बाहेर जी गाडी उभी आहे त्या गाडीच्या माध्यमातून फिरतं वाचनालय, फिरती प्रयोगशाळा आणि खेळ साहित्य घेऊन त्या मुलांना खेळायची व्यवस्था करणं असं काम आपल्या तालुक्यामध्ये चालतं. तसं अन्य जिल्ह्यांमध्ये त्या शाळांना पूरक साहित्य पुरवणं असं आम्ही काम करतो. या शाळेलाही आम्ही आता 1.2 लाख रुपयाचा टीव्ही थोड्या दिवसात रोटरी क्लब ऑफ शनिवार आपल्या बरोबर आहे त्याच्या माध्यमातून देतो आहोत. तालुक्यातले 14 शाळा आपण निवडल्या होत्या, त्यातलं विशेष हेचरे, कोंडावळे आणि बेलावडे या शाळा आमच्या अधिक जवळच्या असल्यामुळे त्या शाळाही आपण घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचं काम डोनेटेड संस्था माध्यम संस्था म्हणून करते. पप्पू शेटच्या बरोबर मागच्या महिन्यात बोलणं झाल्याप्रमाणे आमचा जो पिंपरी चिंचवडचा एक महिलांचा ग्रुप आहे, सांगायला मुलींसाठी विशेष आनंद आहे की पप्पू शेट तुमच्या जशी शाळेची मी माझे विद्यार्थी आहे असं म्हटले. त्यांनी येताना मला सांगितलं की आमची शाळा जुनी होती, दप्तर आमचं जुनं असायचं, नवीन पुस्तकं मिळायचीच नाहीत, वह्या कधीतरी शाळा सुरू झाल्यावर मिळायच्या, पण तुम्ही सगळे भाग्यवान आहात की शाळेच्याच पहिल्या दिवशी तुम्हाला शासनाकडून गणवेश मिळतो, पुस्तकं मिळतात, वह्या मिळतात आणि आता छान छान दप्तर पण मिळणार आहे. त्या काळात तशी परिस्थिती नव्हती. अशाच काही महिला की ज्यांनी शिक्षणासाठी संघर्ष केला, आदिशक्ती नावाने त्यांचा ग्रुप त्यांनी तयार केलाय आणि दरवर्षी महाराष्ट्रातल्या शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवायचं काम तो ग्रुप करतो. आज त्यांच्या काही कामाच्या व्यस्ततेमुळे अन्य शाळेवरती त्यांना जायचं होतं, पण आपण हा कार्यक्रम मुलांना उशीर व्हायला लागला होता, शाळा सुरू झालेली होती, म्हणून त्यांच्या अनुपस्थितीमध्येच हा कार्यक्रम सगळा आपण करतो आहोत. किशोरी जी अग्निहोत्री त्याच्या प्रमुख आहेत, त्या आपल्या शाळेवरती पुढच्या आठवड्यात कदाचित येतील. तर असा सगळा योग आज पप्पू शेटच्यामुळे जुळून आलेला आहे. तुमच्या शाळेनी सेवा करायची संधी आम्हाला दिली. कंधारे साहेबांचं नेहमी मार्गदर्शन असतंच, हे मार्गदर्शन सहकार्य असंच मिळत राहू आणि आपण आपल्या तालुक्यातल्या मुलांसाठी असे उपक्रम अधिक प्रमाणात राबवित राहू. तुम्ही संधी द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. डोनेटेड सोसायटीची जे काही प्रत्येक ग्रंथालय ही संकल्पनेतून आपली गाडी चालवत
आणि आपल्या मुळशी तालुक्यामध्ये आपल्या 8 वस्त्यावरती काम चालू आहे आणि त्याचबरोबर इतर एकूण 14 शाळेवरती आपली गाडी जाते आणि आज आपल्या कोंढाळच्या या शाळेवरती आज गाड्या आहेत. आणि गाड्या आल्यानंतर शाळेतील जी काही 5वी, 6वी, 7वी असे एकूण 22 विद्यार्थी एकत्रित करून आम्ही त्यांच्या वाचनाचा कार्यक्रम घेतो. शालेय जीवनामध्ये आणि किंवा शालेय जीवन झाल्यानंतर सुद्धा मनुष्यानं वाचन केलं पाहिजे. कारण वाचनाने मनुष्य हा संपूर्ण जीवनाचं त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि भविष्यामध्ये कशी वाटचाल करावी याचं आपल्याला ज्ञान होतं किंवा तिची आपल्याला कल्पना येते. त्यामुळं त्या शालेय जीवनामध्ये या विद्यार्थ्यांना पुस्तकाची ओळख व्हावी आणि या भोवताली आणि या बाजूला काय चालू आहे याचं त्यांना उदाहरण प्राप्त व्हावं यासाठी ही आपली सेवा चालू आहे. या जे काही गाडीच्या माध्यमातून किंवा या म्हणजे ग्रंथालयाच्या माध्यमातून आम्हाला या शाळेवरती येता आलं आणि त्याचबरोबर या विद्यार्थ्यांशी संपर्क करता आला आणि त्याचबरोबर या 22 विद्यार्थ्यांनी ज्यावेळी त्यांना ग्रंथ दिले त्यावेळी अर्धा तास न हालचाल करता न बोलता त्यांनी ते ग्रंथ वाचलेले. पुढं सांगायची गोष्ट म्हणजे तर या विद्यार्थ्यांनी जे काही त्यांना समजलं उमजलं ते समोर येऊन त्यांनी सांगितलेलं आहे त्याचा सारांश. कारण शालेय जीवनापेक्षा ग्रंथ वाचले पाहिजे ते सुद्धा महत्वाचं आहे. कारण ती आउटडोर ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. कारण समाजामध्ये बोलण्यासाठी वागण्यासाठी पुस्तक हे गरजेचं आहे आणि तेच आमची संस्था आज करत आहे. आणि त्याचबरोबर आता जो काही कार्यक्रम घेतलेला आहे डोनेटेड सोर्स जी काही सोसायटी आणि त्याचबरोबर आदिशक्ती सेवा जे काही विद्यार्थ्यांच्या गरजेसाठी कारण शालेय जीवनामध्ये पुस्तकं दप्तर वह्या पेन्सिल हे खूप महत्वाचे आहे आणि या ग्रामीण भागातील मुलांना ते मिळत नाही आणि ते मिळवून देण्याचं काम आपल्यासारख्या या 2 संस्था करत आहेत आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम वाढून मुळशी तालुक्यातील विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडला पाहिजे आणि आपल्या मुळशी तालुक्याचं नाव भारतामध्ये काढलं पाहिजे हीच माफक अपेक्षा. जय हिंद जय महाराष्ट्र. सुपुत्र आणि ज्यांनी ह्या गावाला बऱ्यापैकी योगदान दिले एवढी मोठी शाळा बांधणं किंवा मंदिराला सहकार्य करणं त्यांचं खरं मौल्य बोलण्यापेक्षाही करून दाखवणं हे महत्वाचं असतं. असे आमचे रवींद्र उप बाबासाहेब कांगारे शाळेचे केंद्र प्रमुख मुख्याध्यापक धमाले साहेब माझे जावई बाचे शेठ कांगारे हे कायम सगळ्या शाळांना सहकार्य करतात आणि शाळा आहे एवढी मोठी पण शाळेला सर्व वास्तविक जे कमी आहे ते विद्यार्थी महत्वाचे. त्याच्याकरता गावांनी किंवा सर्वांनी त्या विद्यार्थ्यांकरता प्रयत्न केला पाहिजे. आज आपल्या ह्या बाहेरचे लोक जर राहिले नसले कोंढाळ्यातली मुलं किती आहेत याची गावाने सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. आणि गावची एवढी शाळा असताना मोकळी राहणे शोभत नाही. हे गावाच्या तुम्ही कार्यक्रमाला किंवा गावचे जे पदाधिकारी असतील यांनाही तुम्ही मुख्याध्यापकांनी किंवा यांनी जाणीव करून दिले पाहिजे. तुम्ही एवढी मोठी शाळा असताना एवढ्या सोयी असताना एवढा स्टॉप असताना या शाळेला हे असं नकोय घडायला. कारण खेत्रेच्या हायस्कूलला अशी परिस्थिती जर आली तर ती आम्ही त्यांना सहकार्य करू इथली जी पास झालेली मुलं आहेत ती मुलं आम्ही देतो बाहेर गावची. बोराडे सर वगैरे येतात आणि ते येऊन तिथं आम्हाला विचारतात की मुलं आम्ही जमा करून देतो. कोण म्हणते शहराला जायचं नाही पण तुम्ही इथं जा. नाही असे सहकार्य आम्ही करतो. तसेच त्या स्थानिकांना सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे की तुमचे सहकार्य पाहिजे. एवढीच मी विनंती करतो. बाकी काही कोंढवळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धैर्यशील दादा धमाले, आमचे मार्गदर्शक अनंतरावजी चौधरी, आमचे सहकारी मित्र प्रदीपजी पाटील साहेब पत्रकार, त्याचबरोबर महेंद्रजी धमाले या विभागाचे केंद्र प्रमुख, हेंगेरे सर, मुख्याध्यापक केली सर, मेत्रेताई गायकवाड साहेब, सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्रांनो, खरं तर कार्यक्रमाला उशीर झाला. लहानसा कार्यक्रम आहे पण खूप महत्वाचा आहे. कारण विद्यार्थ्यांना जी मदत या 2 संस्थांनी दिली त्याच्यावर त्यांना एकदा टाळ्या वाजवून आम्ही सर्वांनी त्यांचं अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने पाटील साहेब असतील, पप्पू असेल आमचा किंवा मेत्रेताई आणि गायकवाड त्यांचे मनापासून गावच्या वतीने आभार मानतो. दुर्गम भागात असणारी आमची शाळा आणि इथल्या
शाळेला गेलेली मदत ही खूप महत्वाची आहे. आज मुलांकरता ही एवढी सुंदर तुम्ही दप्तराची व्यवस्था केली. खरं तर पूर्वीच्या काळात दप्तर नसायची लोकांना म्हणजे पाहिलेले मी साहेब पाटील साहेब मी 1 वर्ष या शाळेत होतो, माहिती नसेल कोणाला, तुम्ही दाखला काढून पहा. आणि मग ह्या शाळेत शिकलो मी 1 वर्ष. मग पुण्यात भावी स्कूलला होतो, भावी प्राथमिकला होतो, तिथे शिकलो. पण आपल्या शाळेची जी ओढ असते ना गावची, ती खूप आणि खूप सुंदर वाटतं की आपल्या गावातल्या शाळेत आलं. आणि माझं नशीब आहे की माझ्या हातनं ही शाळा बांधली गेली. म्हणजे माझा मित्र शुक्राचार्य वांदळे उपाध्यक्ष आणि बांधकाम सभापती मंगलदास बांधवे यांनी खूप मदत केली. खरं तर जेव्हा पाटील साहेब शाळा चालू झाली तर लोक म्हणजे होणारच नाही, अनेक अडचणी आणल्या गेल्या, पण ते मंदिर देवाचं शाळा कोणी थांबवू शकत नाही. ते परमेश्वराने केलंय. जसं देवाचं मंदिर उभं करू शकलो तशी ज्ञानाचं मंदिर हे उभं करू शकलो. हे माझं ह्या जन्मातलं सर्वात महत्वाचं काम ठरलं या गावात. नाही, आम्ही जर म्हणलो की परत ह्याच्यात उतरायचं ना आम्हाला शिकून मोठं व्हायचं, ते आमच्या हातनं ती संधी गेलेली आहे, तुमच्या हातात आहे. की अनेक लोक म्हणजे तो धनगर समाजाचा मुलगा आहेच झाला मेंढा झाला. आणि काय म्हणजे काही मुलं शिकून येणार त्याच परिवाराचं तर कुटुंबाचं बदलतात पूर्ण, पण त्या गावातच ना कशा बदलून टाकतात. एवढं शिक्षणात पावर आहे. मोठी शक्ती सेवा आणि उपस्थित कंदारे पाटील साहेब यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आणि या गावाचे सुपुत्र माजी सभापती बाबासाहेब कंदारे, अनंतभाऊ चौधरी, संजय धमाले, केंद्र प्रमुख सर प्रदीप पाटील सर, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक. बाबासाहेब कंदारेंनी भाषण केल्यानंतर आमच्या अर्थाने भाषण करणं म्हणजे मग लास्ट बॉलला आलो न घ्यायला. मी बाबासाहेब मगाशीच म्हटलं माझ्यावरती तूच बोललो, माझा मला माहिती सगळं भाषण तूच करणार चांगल्या पद्धतीने, कारण माहिती असते कामाची पद्धत, त्यांना माहिती सगळी त्याने केलेले काम या ठिकाणी. परंतु हा एक चांगला छोट्या कार्यक्रम, अशा कार्यक्रमाला यायला खरंच आवडतं, कारण जे आपण या मुलांसाठी करतो त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखा. आणि या दुर्गम भागातली मुलं जेव्हा शिक्षण घेत असतात तेव्हा साहित्याचे वानवास अनेक जणांना लागतात. त्यामुळे त्यांना जे आपण हे काम करताय खरंच चूक आहे, आणि त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी की आपण या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी करताय. विशेषतः प्रोफेसर कंदारे आणि पाटील साहेबांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो. अशाच पद्धतीचं काम या बाकीच्या शाळांमध्ये चाललेलं असतं. आमच्या शाळेमध्ये आपण कुठलंही काम करताय. महत्वाचं काम तुमचं आदिवासींसाठी. आज अक्षरशः ती शाळा आमची बेलवड्याच्या आदिवासी मुलांवरच चालली असे म्हणतात होते. मागाशी जी खंत अनंतभाऊंनी व्यक्त केली ती परिस्थिती सगळीकडेच आहे. आज इंग्लिश मिडियम मध्ये शिकणं म्हणजे एक प्रेस्टिज इश्यू झालेला आहे पालकांसाठी. मुलांना तर काहीच कळत नसतं पुढे जावं काय ते, पण पालकांनी तो इश्यू केला की आता माझं मुलगा इंग्लिश मिडियम मध्ये शिकतो म्हणजे हा मोठेपणा झाला. परंतु आम्ही सर्वजणांनी आपण पण मराठी मिडियम मध्ये शिकलेलो आहोत. आपणही त्यामध्ये काय कमी पडलेलं नाहीये. माझ्या बरोबरची मुलं आता काही अमेरिकेत आहेत, काही लंडन मध्ये डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले. मराठी मिडियम मधनं शिकणं हे खरं म्हणजे स्वतःच्या मातृभाषेत शिकणं हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. कारण त्यातनं आकलन जास्त चांगल्या पद्धतीने. आज त्या मुलीने सगळं वाचलं आणि लगेच भाषण केलं. इंग्लिश मध्ये जर खरंच वाचायला दिलं असतं कदाचित थोडं एवढं बोलता नसतं आलं किंवा एवढं कळलं नसतं. पण स्वतःच्या मातृभाषेमध्ये शिकणं हे सगळ्यात चांगल्या पद्धतीचं आहे. आपण सर्वांनी प्रयत्न करताय की मुलं जास्तीत जास्त या शाळेमध्ये यावीत म्हणून शिक्षकांना आपल्या पालकांना भेटू. कारण ह्याच शाळेतली मुलं आम्हाला हायस्कूलला आम्हाला तिथे येतात, आणि तर ती आली नाहीत तर एवढं चांगल्या पद्धतीचं हायस्कूल जवळ बांधलेलं कदाचित बंद पडण्याच्या मार्गावर जाईल अशा पद्धतीची परिस्थिती. चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.